तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की लग्नानंतर मुलींना तुला काय मेसेज द्यायचा आहे की आपलं जे लाईफ आहे ते हॉबीज तर आहेच आहे, परंतु करिअरकडे हा बघण्याचा दृष्टिकोन तू मला करिअर म्हणून किंवा युट्यूब वगैरे कसं चूज केलंस तू? युट्यूब करिअरला कसं चूज केलंस? कारण लाखो सबस्क्रायबर म्हणजे खरंच जोक नाहीये. आपल्याला एक सबस्क्रायबर कमी झाला किंवा हे झालं तर आपलं दगदग होतं. व्ह्युअर्स वगैरे आजची जनरेशन व्ह्युअर्सची आहे ना. सो यू शुड तुम्हाला असं लाईक का कमी झाले माझे आणि किंवा माझे व्ह्यूज काय येत नाहीत वगैरे इंस्टाचे वगैरे, जी इंस्टाची पिढी आहे या मुलीला लाखो व्ह्यूज आहेत, लाखो लाईक्स आहेत आणि यानंतर पण वाढणार का? हे सगळे सबस्क्राईब करणार ना? आय विल सेंड द चॅनल्स लिंक ऑन द ग्रुप, यू ऑल विल सबस्क्राईब. तर मला सांग की युट्यूबला तू करिअर म्हणून कसं बघतेस? तर कसं मी युट्यूब चॅनल जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून ओपन केलं होता की माझी एक फ्रेंड होती, तर मी जसं सांगितलं की 12वी नंतर आम्ही भजनांना वगैरे जायचो, तर जस्ट असंच एक प्रॅक्टिस करताना मी व्हिडिओ शूट केला होता एका फ्रेंडनी. तर तो मी एक जस्ट टाइमपास म्हणून किंवा एक आवड म्हणून मी तो यूट्यूबला पोस्ट केला होता आणि त्यावेळेस यूट्यूबचा एवढा अवेअरनेस नव्हता की यात पण मॉनिटायझेशन असतं किंवा यात आपल्याला करिअर करता येऊ शकतं किंवा काय. पण तो एक अभंग होता आणि त्याच्यावरचं वादन इतकं काय म्हणतो तडकदार होतं ना की असं वाटत होतं एखादा मेल वाजवतोय की असं त्यात इतका जोश. जरा वाचलं वाजव बरं, काय होतं ते अभंगाला होतं, अभंगाला साथ ना. तर तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता. त्याला मला वाटतं आता 1 करोडवर व्ह्यूज गेले असतील, कारण मागे मी चेक केलं तेव्हा 98 लाख वर आलं होतं. तर तो व्हिडिओ इतका प्रचंड व्हायरल झाला होता ज्याची मला कल्पना पण नव्हती की हा एवढा व्हायरल होईल. आणि त्या एका व्हिडिओनेच माझा चॅनल मॉनिटाईज झाला 2019 मध्ये. तिथून पुढे मला थोडं मोटिवेशन येत गेलं. मग मी काही युट्यूबचे गाईड असतात जे युट्यूब बद्दल सांगत असतात युट्यूब चॅनलवरच, जसे टेक्निकल योगी वगैरे तुम्हाला माहित असतं, ते लोक युट्यूब बद्दल म्हणजे युट्यूबमध्ये तुम्ही कसं करिअर करू शकता, काय काय करू शकता. एक उर्मिला लिंबाळकर म्हणून पण आहेत, तुम्ही त्यांना नक्की फॉलो करू शकता, कारण त्या पण वुमन एम्पॉवरमेंट बद्दल भरपूर काही बोलत असतात. तर त्यांना सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर असे व्हिडिओज पाहून मी अक्षरशः नोट्स काढल्या युट्यूबच्या की कसं करता येईल, काय करता येईल. आणि मला आवड लागत गेली की म्हणजे मी असं एक्सपेक्टेशन नव्हती ठेवली की मला एवढे लाईक्स पाहिजेत, मला एवढे व्ह्यूज पाहिजेत. जस्ट मी फक्त करत गेले एक आवड म्हणून की कसं होतं आपण एक काम म्हणून एक जॉब म्हणून त्याच्याकडे पाहिलं ना आपण खूप सिरियसली त्या गोष्टी करतो आणि त्यातलं ज्ञान आपण मिळवत जातो. आणि शिवाय एक क्लासमध्ये शिकवलेल्या वेगळ्या गोष्टी असतात आणि ज्या आपण की आता याच्यावर सपोज या गाण्यावर आपल्याला तबला कव्हर करायचं आहे तर याच्यावर आपल्याला काय वाजवता येईल, तर एक क्रिएटिव्हिटी पण आपल्या आतून ती निर्माण होते आणि त्याप्रमाणे आपण ते वाजवत जातो. तर यूट्यूबमध्ये जसं जसं पुढे पुढे मी जात गेले, जसं जसं सबस्क्रायबर्स वाढले तसं तसं मोटिवेशन मला भेटत गेलं आणि मी ते बनवत गेले. आणि माझं स्ट्रगल तसं अजूनही चालू आहे, कारण अजून खूप काही अचीव करायचं आहे. येस, प्लीज गिव्ह अ